नमस्कार. कधी विचार केलाय का, इंग्रजी शिकायचं म्हटलं की समोर लाखो शब्दांचा डोंगर उभा राहतो, हो ना? पण काय वाटेल जर असं कळलं की अस्खलित इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास फक्त 1000 शब्दांमध्ये दडलेला आहे? हो, खरंय. चला, आज आपण इंग्रजीचा हाच सिक्रेट कोर उलगडून पाहूया. बरं, मग प्रश्न असा आहे की एखादी भाषा बोलायला नेमके किती शब्द लागतात? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्या उत्तरावरच आपला इंग्रजी शिकण्याचा संपूर्ण प्रवास, तो सोपा होणार की अवघड, हे अवलंबून आहे. तर इंग्रजी भाषेत साधारणपणे 10 लाखांपेक्षाही जास्त शब्द आहेत. अहो, हा आकडा ऐकूनच कुणालाही धडकी भरेल की बापरे, हे तर अशक्यच आहे. पण थांबा, एक चांगली बातमी आहे. खरं सांगायचं तर रोजच्या बोलण्यासाठी ना, या शब्दांच्या महासागरातून आपल्याला फक्त मूठभर शब्दांचीच गरज असते. म्हणजे त्याचा गाभा खूपच लहान आहे. तर मग सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? ते म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रहाचं. सुरुवात नेमकी करायची कुठून? आणि याच आव्हानावरचं उत्तर, किंवा म्हणूया किल्ली, ती आहे त्या मुख्य 1000 शब्दांमध्ये. हो, याच शब्दांची ओळख करून घ्यायची आहे आपल्याला. आता मुख्य शब्दसंग्रह म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडला असेल तर असं समजा, जसं घर बांधायला विटा लागतात ना, अगदी तसंच हे शब्द म्हणजे इंग्रजी बोलण्याचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हेच ते जास्त वेळा वापरले जाणारे शब्द आहेत जे आपल्या रोजच्या संवादाचा पाया बनवतात. आणि हे शिकणं हाच भाषा शिकण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. पण एक मिनिट, हे 1000 शब्द निवडले कोणी? म्हणजे कोणीही उठून कुठलेही शब्द निवडलेत का? तर नाही, हे काही अंदाजे केलेलं काम नाहीये. या यादीमागे एक भक्कम विज्ञान आहे, एक डेटा आधारित अभ्यास आहे. तुम्ही विचार करा, ही यादी बनवण्यासाठी तब्बल 45 लाखांपेक्षा जास्त शब्दांचा एक प्रचंड मोठा डेटा तपासला गेला, त्याचं विश्लेषण केलं गेलं. केवढा मोठा आकडा आहे हा! आणि हे शब्द आले कुठून? तर इकडे पहा. यात इंग्रजी क्लासिक्स आहेत, मुलांसाठीचं साहित्य आहे. अगदी रोजचा पत्रव्यवहार, शाळेची पुस्तकं आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमधून सुद्धा शब्द घेतले आहेत. म्हणजे ही यादी फक्त पुस्तकी ज्ञानावर नाही, तर खऱ्या आयुष्यातल्या इंग्रजीवर आधारित आहे. त्यामुळे ती खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. हे सगळं मिळून जवळपास 41 वेगवेगळ्या स्रोतांमधून घेतलं आहे. यात क्लासिक साहित्य आहे, मुलांची पुस्तकं आहेत, वर्तमानपत्र, अगदी स्वयंपाक आणि शेतीवरची पुस्तकं सुद्धा. याचा सरळ अर्थ काय होतो? तर हे शब्द शिकल्यावर आपण फक्त एकाच प्रकारचं इंग्रजी नाही, तर बातम्यांपासून ते अगदी रोजच्या गप्पांपर्यंत सगळं काही सहज समजू शकाल. चला तर मग आता जरा या शब्दांची एक झलक पाहूया. बघूया तरी नक्की कोणते शब्द आहेत हे. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द अर्थातच द. त्यानंतर येतो बी, म्हणजे असणे. मग आहे टू. त्यानंतर बफ. आणि मग अँड, जे दोन गोष्टींना जोडतं. हे शब्द अगदीच साधे वाटतील, पण हेच तर भाषेचे खरे आधारस्तंभ आहेत. आणि खरी गंमत, खरी जादू इथेच आहे. हे वाक्य बघा, आय हॅव अ गुड प्लॅन फॉर द नेक्स्ट इयर. अगदी साधं वाक्य आहे, हो ना? पण या वाक्यातला जवळजवळ प्रत्येक शब्द हा त्याच 1000 शब्दांच्या यादीतला आहे. पाहिलं किती सहजपणे आपण या शब्दांमधून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही इतकी पॉवरफुल यादी मिळणार कुठून आणि तिचा वापर कसा करायचा? तर ही संपूर्ण 1000 शब्दांची यादी आम्ही खास आपल्यासाठी आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. पत्ता लिहून घ्या, www.marathi2englishspeaking.com. इथे ही PDF पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे आताच वेबसाईटला भेट द्या आणि डाउनलोड करा. म्हणजेच आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्यापर्यंतचा मार्ग अगदी सोपा आहे. फक्त 3 पायऱ्या. पहिली, आमच्या वेबसाईटला भेट द्या. दुसरी, मोफत PDF डाउनलोड करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, या मुख्य शब्दांवर प्रभुत्व मिळवा. बस. आणि हो, जाता जाता एक छोटासा विचार किंवा एक प्रश्न. विचार करा की हे 1000 शब्द शिकल्यावर ते कोणतं पहिलं वाक्य असेल जे आपण अगदी पूर्ण आत्मविश्वासाने बोलाल? याच एका विचारासोबत आपल्या या नवीन प्रवासाची सुरुवात करूया.